ही दृश्य पाहिल्यानंतर तुमच्या सुद्धा काळजाचा ठोका चुकला असेल। लातूरच्या नांदगाव पाटीजवळचा हा स्पॉट मरणाचं प्रवेशद्वार ठरतोय। या ठिकाणी होणारा हा तिसरा अपघात आहे। मागच्या वेळी दुचाकीला वाचवताना एका बसचा अपघात झाला होता। यावेळी एक दुचाकीस्वार रस्ता ओलांडताना दिसतोय। अशातच त्याला बसच्या मागे असलेली कार दिसत नाहीये आणि त्याच दरम्यान भरधाव कारच्या समोर दुचाकीस्वार आला आणि हा अपघात झालाय। हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील दोघे जण हवेत उडाले आणि जवळपास 25 ते 30 फूट फरफटत गेले। यामध्ये दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे। त्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये। वारंवार मृत्यूचा सापळा बनत चाललेला नांदगाव पाटीजवळचा सबवेचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी इथले स्थानिक करतायत। शिवाय याकडे प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने नागरिक संतापही व्यक्त करतायत। हे दृश्य जरा निरखून पहा। एखाद्या चित्रपटातील थरार दृश्य आपण पाहिले असतील, पण तशाच पद्धतीचा हा थरार आपल्याला कोल्हापूरच्या टेमलाईवाडी उड्डाणपुलाजवळ घडताना दिसतो। मध्यरात्री एका भरधाव कारनं अनेक वाहनांना जोरदार धडक दिली आहे आणि या थरारक अपघातात 55 वर्षांच्या कार चालकाचा मृत्यू झाला। मयत धीरज पाटील हे दिवंगत आमदार PN पाटील यांचे पुतणे असल्याची माहिती आहे। कार चालवताना हृदयविकाराचा झटका आल्यानं हा अपघात झाला। कोल्हापुरातल्या राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये या अपघाताची नोंद झालेली आहे। आपली ओळख लपवण्यासाठी आरोपी अनेक पर्यायांचा वापर करतात। काही तोंड लपवून फिरतात तर काही अंगावर चादर घेऊन येतात। या आरोपीने मात्र आणखी वेगळी शक्कल लढवली। ही दृश्य पाहून तुम्हाला एखादी बाई इथे फिरती असं वाटेल, पण नीट बघा, ती बाई नाही, तो पुरुष आहे। हा पुरुष रात्री अपरात्री असा बाईच्या वेशात फिरण्यामागचं कारण काय? तर या माथे फिरून संभाजीनगरच्या सिडको वाळूज परिसरामध्ये 2 बाईक जाळून तिथून पळ काढला। तशी ओळख लपवण्यासाठी गाऊन घालणं पुरेसं नव्हतं, म्हणून या माथे फिरून स्कार्फनं सुद्धा त्याचं तोंड झाकलं। त्यामुळे वेशभूषेतल्या आरोपीनं कुठवर पळ काढला हे आता पोलिसच शोधतील। रोज अपघाताच्या कित्येक घटना आपल्या कानावर पडतात। दुचाकीपासून ऑटो, कार, ट्रक, डंपर अशा कित्येक वाहनांची समोरासमोर धडक होते आणि अपघात होताना दिसतात। असं वाटतं आता तरी लोक दक्षता घेतील आणि हे अपघात थांबतील, पण ही अपघातांची मालिका सुरूच आहे। अशातच आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। ही दृश्य आहेत पालघरच्या वाणगाव चिंचणी रस्त्यावरची। एका दिशेनं भरधाव वेगानं कार येते आणि दुसऱ्या दिशेनं तशाच वेगात पिकअप येतोय। दोन्ही वाहनं बिनधास्त आपापल्या तोऱ्यात। कुणालाही अपघाताची तिळभरही कल्पना नसताना ही वाहनं एकमेकांना धडकली आहेत। हा भीषण अपघात झालेला आहे। अपघातात कारमधील 3 जण गंभीर जखमी आहेत। त्यामुळे वाहन चालवताना दक्षता घ्यायला कृपया विसरू नका। रात्री अपरात्री जर तुमच्याही घरासमोर असे लोक फिरत असतील तर सावध व्हा, कारण हे चोरटे असू शकतात। संधी मिळताच कधी चोरीला अंजाम देतील सांगताच येणार नाही। मंडळी, ही दृश्यच बघा। दृश्य आहेत आपल्या परभणीच्या जिंतूरमधली। या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतोय की टोळी कशी परिसरात फिरते। संपूर्ण परिसराची जणू ते रेकीच करतायत। प्रत्येक घर, त्याचे दरवाजे कसे बरोबर निहाळतायत। तिथं आरामात उभं राहून छान सगळी चर्चा सुद्धा करतायत। म्हणजे तुमच्या घराचे दरवाजे किती आहेत आणि ते कुठे आहेत, नेमकं घरात शिरण्यासाठी काय करू शकतो, या सगळ्याची ही मंडळी बरोबर आखणी करतायत। तेव्हा कधी ते घरात शिरतील आणि तुमचं घर खाली करतील याचा नेम नाही। म्हणून अशा मंडळींवर जरा लक्षच असू द्या आणि हव्या त्या उपाययोजना आधीच करून ठेवा। आजकाल कुणीही येतं आणि गोळ्या झाडून जातं। मनाला वाटेल तेव्हा पिस्तूल घेतात आणि फायरिंग सुरू। उत्तर प्रदेशच्या अलीगडमधली ही घटना आहे। 2 दुचाकींवरून 4 गुंड येतात आणि उभ्या असलेल्या 2 तरुणांवर गोळ्या झाडतात। त्यातला एक तरुण तर जीव मुठीत घेऊन पळून जातो।
मात्र दुसरा त्यांच्या तावडीत सापडतो. मग काय, आधी एक जण त्या तरुणावर एक गोळी झाडतो, नंतर दुसरा गुंड दुचाकीवरून खाली उतरून तरुणावर एक नाही, दोन नाही, एका पाठोपाठ एक 3 गोळ्या झाडतो. आणि नंतर काय, गुन्हा केल्यावर आरोपी काय करतात, पळून जातात. तेच या गुंडांनी सुद्धा केलं. एकूणच गोळीबाराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसतीये. सिक्युरिटी कितीही वाईट ठेवा, इथे कुणीही सुरक्षित नाही. मग तो सामान्य आहे की कोण नेता, यानं काहीच फरक पडत नाही. आता हेच बघा, ही दृश्य आहेत हिमाचलच्या बिलासपूरमधली. एक गाडी थांबते, त्यातून एक व्यक्ती चालत येते आणि अचानक गोळीबार होतो. ज्या व्यक्तीवर हा गोळीबार झाला ती व्यक्ती म्हणजे माजी आमदार बंबर ठाकूर. हल्लेखोर अचानकपणे आले आणि 12 राऊंड फायर केलेत. या गोळीबारामध्ये बंबर ठाकूर यांना रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे आणि ते गंभीर जखमी आहेत असं कळते. त्यांची प्रकृती सुद्धा सध्या गंभीर आहे. वाहन पार्किंगला जागा उपलब्ध नसल्यानं अनेकदा पार्किंगवरून वाद होतात आणि वादाचं रूपांतर हाणामारीत होतं. पण पंजाबमधील मोहालीमध्ये अशाच एका पार्किंगच्या वादातून एकाला आपला जीव गमवावा लागलाय. बरं, तुम्ही गावगुंडांचा वाद, भांडण, हाणामारी पाहिली असेल, पण या दृश्यात दिसणारा वाद हा शास्त्रज्ञ आणि इंजिनियर मधला आहे. त्याची बाईक पार्क करण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की इंजिनियरनं शास्त्रज्ञाच्या पोटात बुक्के मारले आणि नुकत्याच किडनीचं प्रत्यारोपण केलेल्या शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला. त्यामुळे आपला राग कोणाच्या जीवावर बेतू शकतो याचं भान प्रत्येकानं ठेवायला हवं. मैं तो अपनी मस्ती में, याला श्रीमंतीचा माज म्हणावा की बेफिकीरपणाचा उन्माद. ही दृश्य आहेत गुजरातच्या वडोदरामधली. भरधाव कार चालवत येणारा हा कार चालक अवघ्या 23 वर्षांचा आहे. हा भरधाव कार चालवत येतो आणि रस्त्यावर चालणाऱ्यांना आणि गाड्यांना सुद्धा उडवतो. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी आहेत. पण या सगळ्यामध्ये कहर म्हणजे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर हा पठ्ठ्या दुर्घटनेच्या वेळी मी दारूच्या नशेत नव्हतो असा दावा करतोय. आजकाल जग फार फिल्मी झाले. लोक फिल्मी स्टाईलचे कपडे घालतात, फिल्मी स्टाईलच राहायला सुद्धा लागलेत आणि लोकांनी आता फिल्मी स्टाईल मर्डर करायला सुद्धा सुरुवात केली आहे का, असा प्रश्न ही दृश्य बघून पडतायत. मंडळी, ही दृश्य आहेत हरियाणाच्या सोनीपतमधली. एक तरुण दुकानामध्ये एंट्री करतो. या इसमाला फिल्मी स्टाईल डोक्यातच गोळी घालतो आणि हे इसम आहेत भाजपचे स्थानिक नेते सुरेंद्र जवाहर. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं कळतंय. मात्र ही विकृती की कुणीही बंदूक घेऊन निघतं आणि वाटेल त्याला वाटेल तसं मारत सुटतं, हे थांबायला हवं.